मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत. ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार, मी आता आलो पटणकोडेमध्ये. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पटणकोडे हे गाव. या गावामध्ये एक लक्ष्मी मंदिर आहे. ज्या ठिकाणी आम्ही आता बसलो आहोत ते ठिकाण आहे या गावचं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर. आणि हे महालक्ष्मी मंदिर छत्रपती शाहू महाराजांच्या काळातलं आहे. आणि ह्या महालक्ष्मी मंदिराविषयीच आपण जाणून घेण्यासाठी आता पटणकोडे गावामध्ये आलो आहोत. आणि मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज इथे येऊन गेलेत अशी मला माहिती इथं मिळाली. आणि म्हणूनच ह्या गावच्या ह्या महालक्ष्मी मंदिराची माहिती घेण्यासाठी मी इथेपर्यंत आलो. तर मित्रांनो, माझ्यावर आता आहेत इथले एक ज्येष्ठ अध्यापक, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पुजारी सर. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या मंदिराविषयी. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला, आई महालक्ष्मीच्या नावानं चांग बोला. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचा जन्म किती सालचा ते आधी सांगा. 1953. 1953 सालचा. 10/4/1953. तुम्ही आयुष्यभर सर्व्हिस इथं कुठल्या शाळेमध्ये केली? सर्व्हिस केली ह्या शाळेमध्ये, पटणकोडे गावामध्ये. पटणकोडे गावामध्ये. म्हणजे आता आपण बसलो आहोत ह्या महालक्ष्मी मंदिराजवळच ती शाळा आहे. त्या शाळेतच तुम्ही सर्व्हिस केलेली आहे. सर्व्हिस केली. त्यामुळं तुम्हाला पहिल्यापासून ह्या मंदिराचा सगळा प्रवास माहीत आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांच्याकडून, तुमच्या आजोबांच्याकडून किंवा तुम्ही स्वतः बघितलेलं असं तर ह्या मंदिराविषयी काय माहिती मिळाली ते सांगा. या मंदिरामध्ये लक्ष्मी आली त्याचा पाठलाग दैत्य करत होती. आणि ती विजयनगर ताई म्हणजे लक्ष्मीच्या मंदिराच्या पुढं विजयनगर ताई म्हणून आहे मंदिर आहे. थोडंसं छोटंसं मंदिर आहे. आणि तिथे येऊन बसली. आणि तिथे येऊन बसल्यानंतर दैत्य पाठलाग करत तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर ती गुप्त झाली. आणि तिथं सगळं फड होतं. काय होतं? फड होतं. फड? फड म्हणजे काय? फड म्हणजे काटे असणारे पानं असणार. पानं असतात की त्याला काटे असतात. ते काटे असलं फळ तिथं सगळं मंदिराच्या भोवती सगळं होतं. आणि त्यामध्ये ती लक्ष्मी तिथं गुप्त झाली आणि तिथं उदय झाली. आणि पाटलांच्या वाड्यामध्ये गायी होत्या. इथल्या गावच्या पाटलांच्या वाड्यामध्ये. आणि त्या गायीमध्ये एक व्यालेली गाय तिथे येऊन ती गुराखी होती की नाही, त्यांच्या डोळ्यात माती घालून ती इथे येऊन आणि त्या स्वयंभू दगडावर अभिषेक करायची. आणि तिला म्हणजे आपोआप पाना फुटायचा. आणि ती कास रिकामी करून मग ती गुराख्याबरोबर जायची. मग पाटील काय करायले म्हणायला, गुराखी तूच दूध पितोस आणि ह्या कासेतलं दूध तूच पितोस. आणि म्हटल्यावर तो म्हणायला, मी दूध पित नाही पाटील. आणि गाय अचानक गायब होते आणि कुठं तरी जातोय आणि पुन्हा येते. तेवढी कास रिकामी असते. म्हटल्यावर मग त्या पाटलाने त्याच्यावर पाळत ठेवली गायीवर. आणि त्या पाटलाने पाळत ठेवली त्यावेळी ती गाय खडात जाऊन त्या स्वयंभू दगडावर अभिषेक करायची. आणि मग त्यानंतर
पाटलांना खात्री वाटली की तो दगड आहे हां हां लक्ष्मीच्या पुढच्या बाजूला बर तो दगड आहे, त्या दगडावर अभिषेक करायचे. बर आणि मग त्या पाटलांनी जवळजवळ 427 वर्ष काहीतरी झाली हां हां ते मंदिर बांधलं आणि त्यावेळी ती लक्ष्मी स्थापन केली बर आणि तिथंच मंदिर बांधलं. आणि मग त्या पाटलाने ते मंदिर बांधल्यानंतर हां. 428 वर्ष झाली, हं. 427-28 वर्ष काहीतरी झाली. आणि त्यानंतर बुडीची अवस्था आली बर मंदिराला. हां. आणि पाटलांनी हे मंदिर असं 400 आहे. तुम्ही सांगताय सर 428 वर्ष झाली. होय 428 428 फक्त 28 नव्हे 428 428 म्हणजे इतकं पुरातन हे मंदिर आहे. हां हां. बर आणि तसं म्हणजे शिलालेख आहे. हां. तसा शिलालेख आहे हां. अवेलेबल. बर 428 वर्ष पटेलनं बांधले, हां. पटेलनं बांधलं असं हां, हां. शिलालेख आहे. आहे हां आणि तो मंदिराचा म्हणजे पाठीमागचा भाग जो आहे हां हां तो तेवढाच बांधला. बर आणि पुढं मंदिराचा विकास होत गेला हां हां आणि त्यामध्ये मंदिर डेव्हलप होत गेलं बर आणि आज ह्या स्तराला आलेलं आहे. बर 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 आणि ह्या स्तराला आल्यानंतर 2 घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या. तुमच्या जीवनामध्ये. हो, बर म्हणजे आम्ही कॉलेजला असताना हां यावेळी वर्षील करत होतो, हां याची पूजा करत होतो. पूजा करत होता तुम्ही. हो, हां म्हणजे 4 वर्षानं आमच्याकडे येते पाळी. हां 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 4 वर्षानं. आता सध्या 4 वर्षानं तुमच्याकडे वर्षानं येते. येते. हां हां बर त्या वर्षी 2 वर्ष झाली म्हणा तुम्ही. बर आणि 1 वर्षानं आमच्याकडे वर्षील येते. बर पुढच्या बहुपौर्णिमेला हां हां आमच्याकडे वर्षील येते. वर्षानं. आणि त्यावेळी काय झालं, हं. घंटी दुपारची या सरकदाराच्या बाहेरच्या बाजूला, हां. आतल्या बाजूला हां ठेवली होती बर आणि ती कुणी चोराने नेली. बर आणि ती गडिंग्लजमध्ये एका व्यापाऱ्याला मूड घातली. बर आणि त्या व्यापाऱ्याचा तो मूड जो घेतला हां तेव्हापासून व्यापार त्याचा बंद झाला. त्यानं घेतल्यापासून हं. त्याचा व्यापार बंद झाला. त्याचा व्यापार बंद झाला. आणि त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितले की तू जी घंटी दुपारची घेतली आहेस ती आमची आहे हां आणि ती आमच्याकडं परत कर. हां आणि त्यावेळी तुझी ऊर्जित अवस्था होते. हां हां ऊर्जित अवस्था होते म्हटल्यानंतर त्यानं घंटी दुपारची हिथं आणून ठेवली. हां हां बर पट्टणकुडी ग्रामदैवत हां जे आहे त्याच्यामध्ये ठेवली हां आणि त्याची ऊर्जित अवस्था निर्माण झाली. बर त्यानंतर एक घटना म्हणजे अशी घडली की यात्रे दिवशी हार वगैरे येतात, हां त्या हारमध्ये मंगळसूत्र एक तिचं गायब झालं. बर बर मंगळसूत्र भक्तांनी चढवलेलं हां आणि त्या हारामध्ये हं. गायब झालं. हां आणि ते एका व्यापाऱ्याला दिसलं आणि त्या व्यापाऱ्यानं ते घेऊन गेलं. बर पिंकेश्वरचा व्यापारी. बर आणि तू घेऊन गेल्यानंतर त्याची बायको आजारी पडली बर आणि त्याच्याजवळ जे काही होतं नव्हतं ते सगळं त्याच्या आजारपणासाठी खर्च केलं. बर आणि शेवटी ते मंगळसूत्र तेवढंच राहिलं. ते मंगळसूत्र विकायला तो गेला हां पण त्याला काही योग्य भाव मिळाला नाही म्हणताना तो परत आला. बर बर परत आल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन हं. महालक्ष्मीनं सांगितलं की आमचं मंगळसूत्र म्हणजे माझं मंगळसूत्र माझं तू विकणार मंगळसूत्र. कोण. हां हां आणि तू मंगळसूत्र
एवढं झालं हां. तरी तुला पूर्ण झालं नाही आणि तुला अक्कल कधी येणार असं म्हटल्यानंतर त्यानं मंगळसूत्र तिथं यात्राच्या शेवटच्या दिवशी नाटक असतंय हां. नाटक असतंय आणि त्यामध्ये त्यानं येऊन सांगितलं बर. असं असं झालं आणि मंगळसूत्र हे घ्या म्हणून त्यांनी पंचासने दिलं. दिलं. त्यावेळीचे पंच हे होते त्यावेळेला ते पंचाने आणून आमच्याकडे दिलं. बर. मग त्यावेळी ते मंगळसूत्र ज्यावेळी परत दिलं त्यावेळी त्याची बायको उठून बसली हां. आणि तिला बरं वाटायला लागलं. बर. त्या 2 घटना आमच्या जीवनामध्ये घडल्या. म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या ह्या तुम्ही स्वतः बघितलेल्या अनुभवलेल्या ह्या 2 अनुभवलेला आहे. हां. तुम्ही आयुष्यभर आता इथंच ह्या शाळेमध्ये सर्व्हिस होय. केलात आणि महत्त्वाचं म्हणजे काय ह्या शाळेमध्ये सर्व्हिस केलात आणि महत्त्वाचं म्हणजे काय इथं तुम्ही पुजारी म्हणून सुद्धा काम केलं. हो हो. म्हणजे दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी तुमच्याकडे पूजेची सेवा येते ही. आणि तुझ्या कुणालाही असू दे नवरात्रातली पूजा जी असते ती मी स्वतः बांधतो. बर. बर. दुसरं कोणी बांधत नाही. बर. आणि आता 60 वर्ष झाली रिटायर झालो त्यानंतर आता 72 वय आहे. 72 पूर्ण झालं आहे. तर 60 वर्षानंतर आम्ही काय सांगितलं की बाबा तुम्ही कोणी तर तयार व्हा. हां. आमचं आता वय झालं आहे. आम्हाला पूजा बांधायची होत नाही कारण 2-3 तास लागतात बरोबर आहे. पूजा बांधताना. बरोबर आहे. लक्ष्मीजी बांधतो लक्ष्मी बांधतो हां. त्यानंतर महिषासूर मर्दिनी बांधतो हां. सरस्वतीजी बांधतो आणि कालिका मातेजी बांधतो हां. संतान लक्ष्मी बांधतो बर. आणि अशा पूजा माझ्याकडे आहेत. बर. त्या पूजा सगळ्या बांधतो. मग एक पाटलाने हे पुजाऱ्याने काय सांगितलं की आमच्या वर्षिलीत पूजा बांधताना वाघ्यांची काही साड्या असतात. 3 दिवस साड्या असतात बर. त्यांच्या पाहुण्यांच्या वगैरे बर. असं. त्यावेळी बैठी पूजा बांधते. बैठी पूजा बांधली जाते आणि त्यामध्ये ते बैठी पूजा बांधायची सांगतात आणि त्यावेळेला तेवढीच पूजा आम्ही बांधत नाही. बर. मला सांगा हे स्थान आता तुम्ही इतके वर्ष तुम्ही पूजा करताय तुम्ही ह्याच शाळेमध्ये इथंच तुमचं सगळं आयुष्य सगळं इथंच गेलेलं आहे. होय. स्थान जागृत आहे म्हणतात ही देवी जागृत आहे असं म्हणतात. होय. त्याविषयी सांगा की. त्यावेळेस 2 घटना ज्या सांगितल्या हां. त्या घटना आमच्या प्रत्यक्षात जीवनामध्ये घडलेल्या आहेत. बर. बर. मला सांगा सर इथं छत्रपती शाहू महाराज सुद्धा येऊन गेलेत असं हां म्हणतात. हां. ती घटना जरा शाहू मला महाराज- पहिल्यापासून जरा सांगा. हां. छत्रपती शाहू महाराज येऊन गेले त्यावेळी तिथं मंदिर होतं छोटंसं हां. आणि त्या मंदिरामध्ये ते आसपास डोंगर वगैरे असल्यामुळं हां. शिकार करायचे आणि ते शिकार हां. इथंच शिजवून खायला आले. इथं मंदिर परिसरात शिजवून खायला लागले. मंदिरमध्ये शिजवून खायला आले. हां. मग त्यांच्या घोड्याची डोळे गेली. घोड्यांचे डोळे गेले छत्रपती शाहू महाराजांच्या. हां. आणि त्यांच्या मातोश्री त्या पहिल्यांदा काय घोड्यावरनंच प्रवास होता. हां. त्यावेळी घोड्यावरनं एक माणूस पाठवला हां. आणि त्या शाहू महाराजांना सांगितलं की इथं देवी जी आहे त्या देवीला तू मागून घे हां. आणि आजपासनं बाहेर स्वयंपाक करतो आणि तुझ्या मंदिरामध्ये आम्ही काहीही करत नाही तुझ्या आवारामध्ये. आणि त्यावेळी ही जी काही पत्रे जे मारले आहेत हे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मारले आहेत. म्हणजे आता शाहू महाराजांच्या कारकिर्दीतले पत्रे अजूनही आहेत असे आहेत. आहे तसं आहे. हां.
त्यावेळी मारलेले पत्रे अजूनही आहेत. आणि त्यावेळेला मारलं हे मंदिराच्या शेजारून साईडून जे बांधलं आहे त्याला काय म्हणत होते त्यावेळेला? त्यावेळी पागा का म्हणतो. काय म्हणत ते? पागा. पागा म्हणजे घोड्यांना बांधण्यासाठीची जागा. घोड्यांना बांधण्यासाठी. बर. आणि त्यामध्ये मग पार्टिशन करून हे हायस्कूल सुरू केलं. आता हायस्कूल केलेलं हायस्कूल आहे. सुरू केलं. म्हणजे हे जे बांधकाम आहे ते स्वतः शाहू महाराजांनी शाहू बांधलं. महाराजांनी. म्हणजे साईडचा पागा संपूर्ण बंदिस्त केलं आणि बाहेर जाऊन मग ते शिजवायला लागले. मटण त्यावेळेला बाहेर जाऊन बाहेर शिजवायला. शिजवायला लागले. बर. आणि मटण खायचं ते बाहेरच आणि झोपायचं बाहेर. त्यावेळेला मंदिर कसं होतं त्यावेळेला? मंदिर हे एवढंच आत मंदिर होतं. हां. फक्त गाभारा तेवढा. गाभारा तेवढा मग गाभारा तेवढा होता. साईडनं पागा त्यांनी बांधून घेतला. आणि समोरचा नगारखाना कधी बांधलाय? नगारखाना त्याच वेळी बांधलाय. म्हणजे नगारखाना आणि पागा हे छत्रपती शाहू महाराजांनी शाहू बांधले. महाराजांनी बांधले. आणि अजूनही नगारखाना कसा दिसतोय अगदी मित्रांनो, तुम्ही इथं आलात तर हे शूटिंग दाखवतो तुम्हाला. अजूनही नगारखाना इतका सुंदर आणि इतका भव्य आहे. खरंच आहे, बघत राहावं असं वाटतंय. जुनं बांधकाम अजूनही आहे तसं आहे. हे असं बघायला मिळत नाही कुठं. छत्रपती शाहू महाराजांनी हे बांधलेलं आहे. शाहू महाराज महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेपासून आईचं आपल्या पटणकोडीच्या ह्या महालक्ष्मी आईचं जे स्थान आहे, जे स्थान आहे ते 450 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे 428 वर्षापूर्वीचं आहे. 428 वर्ष झाली. इतकं जुनं हे मंदिर. इतक्या जुन्या मंदिराविषयी तुम्ही अगदी चांगली माहिती सांगितलात. मला सर आणखीन एक सांगा, नगारखाना पहिल्यापासून तुम्ही बघताय, त्या नगारखान्यावर वर सनई वादन वगैरे व्हायचं काय? सनई वादन होतं. नगारखाना म्हणजे नगारा वाजवायला. नगारा वाजवायचं. नगारा पूर्वी वाजवत होता नगारा? ना, पूर्वी वाजवतो. बर. नगारे आप्पा म्हणून होता कुंभाराचा. हां. तो 5 वाजता बरोबर नगारा वाढवायचा. त्यावेळी नगारा वाजवायला तो आप्पा यायचा आणि तो वाजवायचा. सर नगारखाना म्हणजे कसं, पूर्वी कशासाठी केलं होतं नगारखाना? हे काय कारण? नगारा ठेवला होता. आणि आता सुद्धा तुम्ही जर वर बघितलात तर मंदिराच्या पश्चिम बाजूला नगारा ठेवण्यासाठी सेपरेट अशी व्यवस्था आहे. हां. पूर्वीच्या काळी आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, इथंही बघितलं आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं, नगाराखाना केलेला असतोय. आणि नगाराखान्यामध्ये नगारा वाजवत होते पूर्वी. हे नगाराखाना प्रत्येक मंदिरासमोर नगाराखाना करण्याचं आणि तिथं नगारा वाजवण्याचं नेमकं कारण काय होतं पूर्वीच्या काळी, तुम्हाला काय वाटतं? नगारा वाजवणं म्हणजे 5 वाजता नगारा वाजवला की लोकांना कल्पना येत होती की 5 वाजले. पूर्वीच्या काळी घड्याळ वगैरे काय नव्हतं. त्यामुळं नगारा वाजवून लोकांना जागरूक करणं, लोकांना जागा करणं हा उद्देश होता. बरं. मला माहिती असतं. बरोबर आहे. छत्रपती शाहू महाराज, आता तुम्ही सांगितला घोडे इथं आले, घोडे आल्यानंतर घोड्यांनी इथं मटण शिजवून खात होते. छत्रपती शाहू महाराज शिकार केलेली शिजवून खात होते इथं. मग त्याने आईकडे गेले. आईनं निरोप पाठवला. म्हणजे आईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. लक्ष्मीनं आईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. बर. आणि तुमचा मुलगा असं करायला लागलाय. बर. आणि त्याला बाहेर करायला सांग, आमच्या हद्दीतनं बाहेर. मग त्यानं नगारा बांधला आणि त्या आईच्या हे मागितलं, देणं मागितलं की आमच्या घोड्याचे डोळे येऊ देत आणि आम्ही नगारखाना बांधतो आणि बंदिस्त करून घेतो. म्हटल्यावर त्याच्या घोड्याचे डोळे आले. बघा, म्हणजे म्हणून हे त्यांनी हे पागा वगैरे बांधलेला आहे, तो ह्यासाठी बांधलेला आहे. म्हणजे ते झाल्यानंतरच त्यांचे डोळे आले. म्हणजे किती महात्म्य आहे आईचं. आईनं किती, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा एवढं त्यांच्या पापातून मुक्त केलं नाही आईनं, सोडलं नाही. त्यांना सुद्धा राजा असला म्हणून काय झालं, पण त्याच्या चुकीला सुद्धा माफी नाही ह्या देवापुढं. इतकं सुंदर हे. खरंच व्यापाऱ्याला माफी नाही, इथं व्यापार करणाऱ्याला माफी नाही.
कुणालाही माफी नाही, कुणालाही माफी नाही. जो चुकीचं वागेल त्याला प्रायश्चित्त हे शिक्षाही आहेच. मला छत्रपती शाहू महाराजांच्या विषयीच्या आणखीन काय आठवणी तुम्हाला आठवतात काय? म्हणजे आता इथं तुम्ही शेजारी सांगितलं हा पागा होता आहे. पाग्याचं शाळेमध्ये रूपांतर किंवा पाग्यामध्ये जे पार्टिशन पडलं ते कुठल्या साली पडलं काय? 1973 मध्ये. तुम्ही सर जॉईन किती साली झाला शाळेकडे? 1978. म्हणजे तुम्ही जॉईन व्हायच्या आधीच इथं शाळा इथं चालू झाली. मग इथं यायच्या आधी शाळा कुठं होती? शाळा नव्हती त्यावेळी. हां. इथं तंबाऊ साहेब म्हणून होते. हां हां. त्यांनी हे हायस्कूल मंजूर करून घेतलं बरं आणि यामध्ये पार्टिशन त्यांनीच बांधलं. बरं. त्यांनी म्हणजे गावातल्या लोकांनी बांधलं, पण पार्टिशन करण्याची त्यांची कला, त्यांची बुद्धी. बरोबर. पार्टिशन करा. आणि तुम्हाला काय वाटतं सर, आता हे एवढी जुनी वास्तू आहे, आता पलीकडचा पागा आहे, इकडं पागा आहे, इकडे नगारखाना आहे, ही वास्तू अशीच राहावी. आता तुम्ही सांगितलं पत्रे हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले पत्रे अजूनही आहेत. अजून आहेत. मग मला सांगा, ह्या वास्तू तशाच राहाव्या असं तुम्हाला वाटतंय का? इथं जाऊन ह्या वास्तू पाडून त्या ठिकाणी दुसरं समजा एखादा आता मंजूर झालं कुठल्या तरी खासदाराने किंवा आमदारपणानं काहीतरी एक सभागृह मंजूर झालं तर ते पाडून बांधावं की साईडला बांधावं? साईडला बांधताच येत नाही. बांधता येत नाही. आता हायस्कूल साठी 5 एकर जागा मंजूर केली आहे. तिथं दुष्काळ माळाला मंजूर झाली आहे. आज 2024 आहे सर. 2024पर्यंत अजूनही शासनानं इथं हायस्कूलसाठी इमारत दिलेली नाही. हायस्कूल इमारत दिली नाही. आणि आता ही यात्रा कमिटी तिथं आम्ही हायस्कूल तुम्ही उचला असं त्यांना सांगितल्यामुळं त्यानं पायाभरणी केली आहे बाजूला. आणि तर 4 खोल्या आमदारांनी मंजूर केल्या. ते आता फंड आल्यानंतर बांधकाम सुरू होईल. तुम्ही सर अगदी लहानपणापासून मला वाटतं अगदी तुम्हाला कळायला लागलं आहे त्यावेळेपासून तुम्ही महालक्ष्मी यात्रा उत्सव बघताय. महालक्ष्मी यात्रा उत्सवाचा प्रवास कसा झाला सांगा? पूर्वीचा महालक्ष्मी यात्रा उत्सव कसा होता आणि आत्ताचा कसा होता? पूर्वी कसं होतं, गुऱ्हाळ होतं गावात, ठिकठिकाणी गुऱ्हाळ होती. आणि त्या गुऱ्हाळामध्ये जो गुळ होत होता तिथं हौद होता, तो हौद पाडला होता. त्यामध्ये गुळ आणून ठेवला जात, गुळ आणून ठेवला जात होता. आणि तिथंच मग गहू वगैरे आणून ठेवले जात होते. आणि ते ठराविक लोकांच्याकडं, ही कुणाची कैल, बाबा सुतारांची कैल आहे, ही धनगरांची कैल आहे, ही आणि मराठ्यांची कैल आहे, असं काहीतरी त्यावेळी 5 कैली होत होत्या. त्यावेळी त्यातला हे गहू त्यांनी कुटायचा, त्यांच्या समाजानं कुटायचा आणि त्यांच्या समाजानं शिजवायचं. आणि अशा पद्धतीनं ते यात्रा म्हणजे होत होती. आता गुऱ्हाळं बंद झाली, त्यामुळं यात्रा कमिटी जी आहे ती गुळ आणते, साखर आणते. आणि त्यामुळं आणि गहू आणतात आणि ते पॉलिश केलं जातं मशीनमध्ये, पॉलिश करून आणतात. आणि मग इथले आचार्य प्रसिद्ध आहे. इथले हे गाव आचार्यांचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं गावामध्ये बरेचसे आचार आहेत. हे गाव प्रसिद्ध आहे त्या आचार्यांसाठी. आणि मी लहानपणापासून इथे यात्रेला येतोय, कारण माझं गाव खुद्द हेच, माझं मूळ गाव हेच आहे. मी डॉक्टर शामराव कल्लाप्पा राऊत यांचा चिरंजीव मी. आणि मी यात्रा असल्या की इकडे येतोयच. आणि यात्रेतलं सगळ्यात चांगलं मला जे काय वाटतंय, मी शर्ती वगैरे बघत नाही, कुस्तीवर काय बघत नाही, तो काय मला छंद नाही, पण सगळ्यात चांगलं वाटतं तो आईचा प्रसाद. इथं जी हुग्गी मिळते त्या हुग्गीची चव अख्ख्या भारतात कुठं नसते.
कुठेही बघा मी लहानपणापासून खाते होगी ती चव आणि कसं असं रणरणत्या उन्हात बसतोय आम्ही इथं उन्हाच्या वेळेलाच केलेली असते आणि त्या उन्हात एवढ्या बसून सुद्धा ती हुग्गी खाण्यात जी काय मजा आहे ती कधीच म्हणजे खरंच फार चांगली मजा आहे ती. आणि त्यासाठीच आता मंडप घातला जातो. यात्रा कमिटीतर्फे मंडप घातला जातो. तिथं आचारी लोक जे आहेत ते मंडप घालतात आणि त्या मंडपात बसायचं आणि हुग्गी खायची. आणि आचार्यानेच आता काय केलं आहे कमिटी स्थापन केली आहे आणि त्या कमिटीमध्ये तांदूळ आणला जातो. तांदूळ आणला जातो आणि डाळ आणली जाते आणि त्याचा भात आणि सार त्यावेळी अगोदर नव्हतं. अगोदर काय होतं हुग्गी आणि भोपळ्याची भाजी मुख्य म्हणजे ती म्हणजे भोपळा आणायचा फोडायचा आणि तो टाकायचा. मिरच्या आणल्या कुणी ते मोठं मोठं काढायचं फुटायचं आणि त्यात टाकायचं असं चाललं होतं. आणि मग आचारी जे काही कमिटी निर्माण झाली त्यांनी तांदूळ आणतात चांगल्यापैकी आणि डाळ आणतात आणि त्यापासून भात आणि सार ह्या हुग्गीबरोबर दिलं जातं. पूर्वीची यात्रा कशी व्हायची मग आता हे आताच तुम्ही सांगितलं पूर्वीची यात्रा कशी व्हायची ते गुराळ हे होतं तिथं गुराळ होतं बरोबर. आणि त्यामुळे गहू आणले जाते आणि ठराविक लोकांच्याकडं मुठ्ठेदारी असायची. ठराविक समाजाकडं मुठ्ठेदारी असायची. ते 5 कायली त्यांच्या नावावर. आता नुकताच ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. गावानं सगळ्या मिळून मला वाटतं बऱ्याच दिवसापासून हे मंदिर असं जुन्या स्वरूपात होतं आणि आता आम्ही येऊन बघितलं तर आता मंदिराचा इतका कायापालट झाला आहे आणि रंगकाम असू दे किंवा आतलं बांधकाम असू दे स्लॅब असू दे हे सगळं बघितल्यावर पूर्ण कायापालट झालेला दिसतोय. आणि आता बघायला त्याची रोषणाई विद्युत रोषणाई बघितलं रात्रीच्या वेळेला तर सगळं अगदी वेगळं आहे. मला सांगा आता ह्याच्या पुढं मंदिरात आणखीन काय तुम्हाला वाटतं की तुम्ही आता इतके वर्ष ह्या मंदिराचा प्रवास बघितला आहे काय व्हावं असं वाटतं? गाभाऱ्यामध्ये उकडते त्यामुळं तिथं कूलर बसवावा एवढी अपेक्षा आहे बाकी काही नाही. प्रत्यक्ष साक्षात देवी आहे तिथं गाभाऱ्यामध्ये साक्षात देव आहे. आता मनुष्य रूपाला उकडतं याचा अर्थ त्या देवाला हे होत असणार त्यामुळे ते कूलर बसवणं गरजेचं आहे. कूलर बसवणं गरजेचं आहे. तो कूलर आमच्या पाहुण्यांच्याच एकानं मंजूर केला आहे आणि तू काय सांगितलं आहे त्याला भूकपाळा कूलर बसवणं आम्हाला सोपं नाही अवघड नाही. किती खर्च होऊ दे 50,000 पण खर्च होते आम्ही कूलर बसवतो पण धोकं पाळायची तुमची जबाबदारी आहे. आता हे काय करतात बघूया. मला आणखीन एक सांगा सर म्हणजे तुम्ही इतकं वर्ष हे सगळं बघताय ह्या यात्रेमध्ये यात्रा काळात जे काय उत्सव होतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे हे असेल कारण आम्ही लहानपणापासून बघतोय पटणकोटीची यात्रा म्हटलं तर एकतर शर्ती आणि दुसरं म्हटलं तर कुस्त्यांचं मैदान. होय हे फार पूर्वीपासून कुस्त्यांचं मैदान आहे. कुस्त्याचं मैदान शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये एक पैलवान होता इथला बेरडाचा पटणकोटी गावातला. पटणकोटी गावात काय नाव त्यांचं? त्याचं बेरड एवढंच नाव आहे माहीत आहे. त्याच्या स्मरणार्थ मैदान बांधले कुस्तीचं मैदान बांधले आणि ते कोल्हापुरामध्ये जे आहे मैदान याची प्रतिकृतीच आहे आणि किती बसायला किती मोठा परिसर आहे किती भव्य मैदान आहे. कारण कोल्हापुरातलं मैदान जर बघितलं आणि हे मैदान बघितलं दोन्ही सेम मैदान. लाल मातीतली कुस्ती इथं सोडून दुसरीकडे कुठंच बघायला मिळत नाही. लाल मातीतली कुस्ती ही कुस्ती असं दुसरीकडे कुठं बघायला मिळत नाही.
फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. मला सांगा, इथं मंदिरामध्ये कौल लावला जातो, त्याविषयी सांगा. कौल लावला जातो हां. तो पूजेच्या कधी कधी वेळेला असतो, कुठल्या कुठल्या वारी असतो? कुठल्याही वारी, शुक्रवारी आणि मंगळवार सोडून हां हां. मंगळवारी आणि शुक्रवारी बरं या भक्त येतात. बरं. त्यामुळं मंगळवारी आणि शुक्रवारी तेवढं कौल लावत नाही. हां हां. अगोदर मंगळवारी आणि शुक्रवारी तेवढंच कौल लावत होतो. बरं. आणि आता काय झालं, मंगळवारी आणि शुक्रवारी भयंकर लोक आहेत. बरं. त्यावेळी कौल लावणं बरं. आम्हाला प्रशस्त वाटत नाही. बरं. त्यामुळं एरवी कुठल्याही वारी कौल लावतो. बरं. आणि तो कौल कण्हेरीच्या फुलाचा, तांबडी कण्हेरी, हां हां. त्या फुलाचा कौल लावला जातो. कन्हेरीची फुलं, कण्हेरीची फुलं. तीच फुलं लागतात कौलासाठी. हो, बरं. कुठल्या वेळेला, वेळ कुठली कौल लावायची? सकाळी 7:30च्या दरम्यान, हां. 8च्या अगोदर. 8च्या अगोदर. बरं. म्हणजे कौल होतो. हां. 8 नंतर कौल होत नाही. 8 नंतर होत नाही. हां. ह्या मूर्तीविषयी सांगा. आईंची जी इथं मूर्ती आहे, ती मूर्ती कुठल्या साली, काय माहिती आहे का तुम्हाला, कुठल्या साली हे झाले? आणि त्या मूर्तीचं वर्णन थोडक्यात मला सांगा. काय माहीत नाही. फक्त एवढं सांगतो की मूर्ती जी स्थापन केली होती, ती मूर्ती मुसलमानांनी हां आपल्या कारकिर्दीमध्ये हां. भंग केली. भंग केले होते मूर्ती. बर. आणि त्याचा वज्रलेप केला होता. हां. तो वज्रलेप जवळजवळ मुसलमानांच्या कारकिर्दीमध्ये फुटल्यानंतर आमच्या कारकिर्दीमध्ये हां. वज्रलेप झाला. अरे बापरे. वज्रलेप त्यानंतर केला? त्यानंतर वज्रलेपच झाला नाही. हां परवा वज्रलेप झाला. हां. त्यानंतर वज्रलेप झाला, पण तो 10 वर्षच टिकला. बर 10-12 वर्ष टिकला. बर. आणि त्यानंतर पुन्हा वज्रलेप केला. हां. आणि त्याचं कारण म्हणजे त्यात गरमी होते, हे कारण आहे. आणि लोकांनी काय सांगितलं की ऊन पाणी हां. आणि अभिषेक तुम्ही मूर्तीवर करू नका. हां हां. ही काय घायला मूर्तीवर करू नका. मूर्तीवर करू नका. बर. तुम्ही लहान मूर्ती, पितळी जी आहे, हां. त्या मूर्तीवर अभिषेक करा. अगदी 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 बरोबर. आणि तेव्हापासून हं. आम्ही लहान मूर्तीवर अभिषेक करतो. बरं बरं. सर, तुम्ही इथं आलात आणि एवढी चांगली माहिती दिलात, सुंदर माहिती दिलात. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशिवाय ही माहिती कुणाला गावात माहिती नाही आहे. नाही. कारण सगळ्यात जुने ज्येष्ठ म्हटलं तर तुम्ही आहे, आणि सगळ्यात जवळनं अनुभव घेतलेला म्हटलं तर तुम्ही आहे. हां. कारण इथं ह्या शाळेमध्ये तुम्ही होता, पूजा तुमच्याकडे होती, आणि त्यामुळं मी निर्णय घेतला की तुमची मुलाखत घ्यायची, तुम्हाला मुलाखतीसाठी पाचारण करायचं. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथंपर्यंत आलात. खरंच अगदी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. आणि आणखीन सुद्धा काय माहिती असेल तर मला परत तुम्ही पाचारण ज्यावेळी कराल त्यावेळी मी यायला तयार आहे. तुम्हाला आणखीन काय माहिती जर ह्याविषयी असेल, नंतर जर आठवली किंवा द्यायची राहिली असेल तर तुम्हाला नक्की बोलवा, मी इथं येईन. आणि तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या कुटुंबियांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो. बोला बोला बाबांच्या नावानं चांग बोला, आई लक्ष्मीच्या नावानं चांग बोला. धन्यवाद. फार छान मुलाखत. मी भजन केलं होतं.